हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू महा TET 2025 सिरीज। आपला आजचा व्हिडिओ हा विशेषण व त्याचे प्रकार हा मराठी व्याकरणातील एक उपघटकावर आधारित असणार आहे। तेव्हा सुरुवात करूया। नाम सर्वनाम यांची विशेष माहिती सांगून त्यांची व्याप्ती मर्यादित करणारा विकारी शब्द म्हणजे विशेषण होय। ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्याला विशेष्य असे म्हणतात। उदाहरणार्थ, ती उंच इमारत आहे, याच्यात उंच हे विशेषण आहे तर इमारत हे विशेष्य आहे। नामाशिवाय विशेषणाला अस्तित्व नसते आणि जर ते नामाशिवाय वाक्यात आले तर ते नामाचेच कार्य करते। उदाहरणार्थ, श्रीमंतांना गर्व असतो, इथे श्रीमंत हे विशेषण जरी असले तरी या वाक्यात ते नामाचे कार्य करीत आहे। मराठी व्याकरणामध्ये विशेषण हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे। नाम किंवा सर्वनाम यांच्या गुण, दोष, संख्या, रंग, रूप, अवस्था, प्रमाण, मालकी, नातेसंबंध इत्यादींची अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण होय। उदाहरणार्थ, सुंदर फूल, इथं सुंदर हा शब्द फुलाचे गुणधर्म सांगतो आणि म्हणूनच विशेषण हे नाम किंवा सर्वनामाच्या अर्थाला विशेष करून स्पष्ट करते। विशेषण नेहमी नाम किंवा सर्वनामासोबतच येते। विशेषण नामाच्या लिंग, वचन आणि विभक्तीनुसार बदलत असते। विशेषणामुळे नामाचा अर्थ मर्यादित किंवा स्पष्ट होतो। विशेषण अनेक निकषांवरून विभागले जातात। याच्यात अर्थानुसार प्रकार, रचनेनुसार प्रकार आणि उपयोगानुसार प्रकार असे विभाग करता येतील। आता विशेषणाचे अर्थानुसार पडणारे प्रकार आपण बघूया। नामाच्या गुण, संख्या, प्रमाण, मालकी इत्यादी सांगणारे विशेषण यामध्ये पुढील उपप्रकार येतात। पहिला आहे गुणवाचक विशेषण। नामाचे गुण, दोष, रंग, रूप, आकार, स्वभाव यांची कल्पना देणारे विशेषण। उदाहरणार्थ, सुंदर, पांढरा, उंच, गोड, वाईट, थंड, सुंदर इत्यादी। तर दुसरा प्रकार यातला येतो संख्यावाचक विशेषण। संख्यावाचक विशेषणाचे दोन उपप्रकार पडतात, निश्चित संख्यावाचक विशेषण आणि अनिश्चित संख्यावाचक विशेषण। निश्चित संख्यावाचक विशेषणामध्ये ठराविक अशी निश्चित संख्या असते। उदाहरणार्थ 1, 2, 5, 100, पहिला, द्वितीय याप्रमाणे। तर अनिश्चित संख्यावाचक विशेषणामध्ये काही, अनेक, थोडे, बरेच, कित्येक याप्रमाणे अनिश्चित संख्या दर्शवली जाते। त्यानंतर पुढील उपप्रकार आहे तो म्हणजे परिमाणवाचक विशेषण। मोजमाप, प्रमाण, वजन, क्षमता सांगणारे। उदाहरणार्थ जास्त, कमी, थोडे, पूर्ण, अर्धा, भरपूर याप्रमाणे। त्यानंतरचा उपप्रकार येतो तो संबंधवाचक विशेषण। एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाशी संबंध दर्शवणारे ते संबंधवाचक विशेषण होय। उदाहरणार्थ मातृभाषा, पितृपक्ष इत्यादी। त्यानंतर पुढील उपप्रकार येतो ते म्हणजे दर्शक विशेषण। एखाद्या वस्तूला बोट दाखवून सांगणारे। उदाहरणार्थ हा, ही, ते, तो म्हणजे हा मुलगा, तो पक्षी याप्रमाणे। पुढचा उपप्रकार आहे प्रश्नवाचक विशेषण। प्रश्न विचारताना नामाची माहिती विचारणारे। उदाहरणार्थ कोणता, कशी, याचं उदाहरण घ्यायचं तर किती पुस्तके, कोणता देश। पुढील उपप्रकार आहे अनिश्चित विशेषण। अनिश्चितता दर्शवणारे म्हणजे कुणीही, काही, कित्येक, कोणीतरी। आता रचनेनुसार विशेषणाचे पडणारे उपप्रकार बघूया। पहिला आहे साधे विशेषण, एकाच शब्दाचे विशेषण म्हणजे गोड, थंड, पांढरा। दुसरा विशेषणाचा प्रकार जो रचनेनुसार पडतो तो आहे उत्पन्न विशेषण। यामध्ये मूळ शब्दाला प्रत्यय लावून तयार झालेले विशेषण असते। उदाहरणार्थ शिक्षित, हुशारी, सुंदरता। इथं शिक्षितमध्ये शिक्षण या मूळ शब्दाला प्रत्यय लावून शिक्षित हा शब्द तयार होतो। सुंदरतामध्ये सुंदर या शब्दाला प्रत्यय लावून, तर हे उत्पन्न विशेषण असते। त्यानंतर रचनेनुसार पडणारा तिसरा उपप्रकार म्हणजे संयुक्त विशेषण। दोन किंवा अधिक शब्दांनी तयार झालेले। उदाहरणार्थ काळा सावळा, चित्तथरारक। आता विशेषणाचे उपयोगानुसार पडणारे प्रकार बघूया। त्यातला पहिला आहे उपपद विशेषण। नामापूर्वी येऊन त्याला विशेष करते ते उपपद विशेषण होय। उदाहरणार्थ सुंदर फूल, गोड आंबा याप्रमाणे। दुसरा प्रकार आहे प्रकथन विशेषण। क्रियापदाच्या सहाय्याने नामाचे गुण सांगते ते प्रकथन विशेषण। फूल सुंदर आहे, पाणी थंड आहे याप्रमाणे। विशेषणाची लिंगानुसार, वचनानुसार, विभक्तीनुसार रूपे बदलत असतात। ते विशेषण हा नामाच्या अर्थाला मर्यादा घालतो, स्पष्ट करतो व त्याची वैशिष्ट्ये दाखवतो। गुण, संख्या, प्रमाण, संबंध, दर्शक इत्यादी स्वरूपात विशेषण भाषेला समृद्ध करते।
आता आपण विशेषण व त्याचे प्रकार याविषयी साधारणपणे परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात त्यांचा अभ्यास करूया. प्रश्न आपण घेऊया. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विशेषण संख्यावाचक आहे? आणि यातील पर्यायांमधील पर्याय क्रमांक बी 3 हे याचे अचूक उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2, सुंदर मुलगी आहे या वाक्यात सुंदर हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? संबंधवाचक, गुणवाचक, परिमाणवाचक की अनिश्चित? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, गुणवाचक विशेषण. काही विद्यार्थी अभ्यासू आहेत या वाक्यात काही या विशेषणाचा प्रकार, हे बघा इथं संख्यावाचक विशेषणाचे उपप्रकार देखील दिलेले आहेत. त्याच्यामुळे काहीमधून निश्चित संख्येचा बोध होत नाही आणि म्हणून हे अनिश्चित संख्यावाचक विशेषण असणार आहे पर्याय क्रमांक सी. हा मुलगा माझा मित्र आहे या वाक्यातील हा या विशेषणाचा प्रकार कोणता आहे? आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, दर्शक सर्वनाम. रामसदृश्य पराक्रम या शब्दातील विशेषण रचनेनुसार कोणत्या प्रकारात मोडते? याच्यातील विशेषण जे आहे रामसदृश्य पराक्रम यातील विशेषण असणार आहे रामसदृश्य आणि हे 2 शब्दांनी तयार झालेले आहे आणि म्हणून हे संयुक्त विशेषण असणार आहे पर्याय क्रमांक बी. खालीलपैकी कोणते विशेषण परिमाणवाचक नाही? जास्त, अर्धा, पहिला, भरपूर. तर याच्यातील परिमाणवाचक विशेषण जे असणार नाही ते आहे पहिला, कारण हे संख्यावाचक विशेषण आहे आणि निश्चित संख्यावाचक विशेषण आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 7, फूल सुंदर आहे या वाक्यात सुंदर या विशेषणाचा उपयोग कोणत्या प्रकारचा आहे? आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, प्रकथन विशेषण. तर क्रियापदाच्या सहाय्याने इथे विशेषण मांडलेले आहे म्हणून हे प्रकथन विशेषण. पुढील प्रश्न, मातृभाषा या शब्दातील मातृ हे विशेषण कोणत्या प्रकारचे आहे? आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, संबंधवाचक विशेषण. कोणता मार्ग योग्य आहे या वाक्यात कोणता हे विशेषण कोणत्या प्रकारचे आहे? आणि हे असणार आहे पर्याय क्रमांक ए, प्रश्नवाचक विशेषण. संपूर्ण गाव सणात सहभागी झाले या वाक्यात संपूर्ण या शब्दाचा प्रकार कोणता? गुणवाचक विशेषण, प्रमाणवाचक विशेषण, निर्देशवाचक विशेषण की संख्यावाचक विशेषण? आणि संपूर्ण या शब्दाचा प्रकार विचारलेला आहे आणि ते प्रमाणवाचक विशेषण आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. ज्यांना आवश्यकता आहे अशांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.